नमस्कार मित्रांनो, मी शुभम भावे. शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत महत्त्वाची ब्रेकिंग अपडेट घेऊन आलो आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्य सरकारकडून 30 जून 2025 पर्यंत थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या हालचालींना वेग आला आहे. या संदर्भात सहकार विभागाने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि राष्ट्रीयकृत बँकांना थकबाकीदार शेतकऱ्यांची सविस्तर माहिती तयार ठेवण्याचे आदेश दिले आहेत. म्हणजे 30 जून 2025 पर्यंत ज्यांचे पीक कर्ज किंवा अन्य कृषी कर्ज थकीत आहे अशा शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळण्याची दाट शक्यता आहे. यामध्ये थकबाकीदार शेतकरी तसेच चालू कर्जदारांची ही माहिती बँकांकडून मागवली जात आहे. राज्यात सध्या 1,43,00,000हून अधिक शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेले आहे. या कर्ज वाटपासाठी तब्बल 209 बँका सहभागी आहेत. शेतकऱ्यांना दिलेली एकूण कर्ज रक्कम 2.25 लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. धक्कादायक बाब म्हणजे 24,73,000 पेक्षा जास्त शेतकरी कर्ज थकबाकीदार आहेत आणि त्यांची थकीत रक्कम 35,477 कोटी रुपये इतकी आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कर्जमाफीसाठी विशेष समितीची स्थापना केली आहे. ही समिती ठरवणार आहे कोण पात्र असेल, कोणते कर्ज माफ होईल आणि कर्जमाफीची मर्यादा किती असेल. ही समिती 10 एप्रिल पर्यंत आपला सविस्तर अहवाल राज्य सरकारकडे सादर करणार आहे. आता सगळ्यांना पडलेला प्रश्न, सर्वच शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल का? तर उत्तर आहे नाही. यावेळी सरकार टार्गेटेड लोन वेव्हरच्या दिशेने विचार करत आहे. म्हणजेच अल्पभूधारक शेतकरी, 2 हेक्टर पर्यंत जमीन असलेले, नियमित उत्पन्न नसलेले आणि नैसर्गिक आपत्तीग्रस्त भागातील शेतकरी यांनाच प्राधान्य दिले जाण्याची शक्यता आहे. मोठे आणि व्यावसायिक शेतकरी या कर्जमाफीमधून वगळले जाऊ शकतात. कर्जमाफी प्रक्रियेसाठी लवकरच ऑनलाईन पोर्टल सुरू केले जाणार आहे. राज्य सरकार फक्त कर्जमाफीवर थांबणार नाही, तर शेतकरी वारंवार कर्जबाजारी का होतो याचाही अभ्यास करत आहे. पीक नुकसान, नैसर्गिक आपत्ती, बाजारभावातील चढ उतार आणि उत्पन्न वाढीचे उपाय यावर दीर्घकालीन धोरण ठरवले जाणार आहे. शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची सूचना, संबंधित बँकांनी कर्ज माहिती मागवली आहे म्हणून आधार कार्ड, कर्ज बँक खाते, जमीन कागदपत्रे 7/12 आणि महत्त्वाचे फार्मर आयडी तयार ठेवा. फार्मर आयडी नसल्यास जवळच्या CSC सेंटरला भेट द्या. आजच तुमच्या अधिकृत बँकेला भेट देऊन कागदपत्रे जमा करा. अंतिम निर्णय समितीच्या अहवालानंतरच जाहीर केला जाणार आहे. 30 जून 2025 पर्यंतचे थकबाकीदार शेतकरी या कर्जमाफीच्या केंद्रस्थानी असणार आहेत. पुढील काही आठवडे शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. हा व्हिडिओ शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा आणि अशाच महत्त्वाचे अपडेटसाठी व्हिडिओ लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.